नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी नाविन्यपूर्ण योजना या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, नाविन्यपूर्ण योजनेसाठी तुम्ही महा-बी-एम-एस या पोर्टलवरती जाऊन अर्ज जर केला असेल आणि त्यासाठी तुमची कागदपत्रे जर तुम्ही अपलोड केली असेल, तर तुम्हाला तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, नाविन्यपूर्ण 2025-26 या कालखंडामध्ये राबवली जाणारी गाई, म्हैस व शेळी, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या योजनेसाठी तुमची कागदपत्रे जर तुम्ही अपलोड केली आहेत आणि कागदपत्रे अपलोड केली असतील, तर त्यामध्ये तुमच्या जर काही कागदपत्रांच्या त्रुटी जर तुम्हाला यामध्ये आढळून आल्या असतील, तर तुम्हाला त्या त्रुटी कशा दूर करायच्या आहेत, तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. त्याचपूर्वी जर मित्रांनो तुम्हाला यासाठी तुम्हाला आपल्या या महा-बी-एम-एस या पोर्टलवरती यायचं आहे. महा-बी-एम-एस या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. असा डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला वरील 3 रेषा आहेत त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा केलेले अर्ज, त्यानंतर तुम्हाला संपर्क, योजनेचे तपशील, वेळापत्रक, अधिकारी लॉगिन, डॅशबोर्ड असे बरेच तुम्हाला पर्याय इथे दाखवले जातील. त्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक तुम्हाला इथं पाहायचं आहे. तर मित्रांनो, इथं नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणी 2025-26 मध्ये अर्ज चालू झालेली तारीख 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत ह्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी निवड त्यानंतर लाभार्थीची निवड तुम्हाला 3 जून ते 7 जून दरम्यान तुमची लाभार्थीची निवड इथं झालेली आहे. त्यानंतर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख तुम्हाला इथं 8 जून ते 15 जूनच्या दरम्यान तुम्हाला इथं दिली होती. आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभाग अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणीची तारीख तुम्हाला 30 जूनपर्यंत इथं झालेली आहे. त्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रांची त्रुटी म्हणजे तुम्ही 30 तारखेपर्यंत कागदपत्रे वरिष्ठ अधिकारी चेक करणार आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी जर असतील, तर तुम्हाला 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान तुमचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार आहेत. आणि कागदपत्राची अंतिम पडताळणी तुम्हाला 4 जुलै ते 6 जुलै या दरम्यान तुम्हाला 6 जुलैपर्यंत तुमची कागदपत्राची अंतिम पडताळणी इथं केली जाईल. आणि त्यासाठी राखीव जागा तुम्हाला 7 जुलैपर्यंत समजल्या जातील. आणि याची 8 जुलैनंतर तुम्हाला या पशुसंवर्धन विभागाची अंतिम लाभार्थी यादी तयार होणार आहे. आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ही योजना कंटिन्यू 5 वर्ष ही योजनेचा लाभ तुम्हाला या योजनेतून 5 वर्षापर्यंत तुमचा अर्ज गृहीत धरला जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला या योजनेमधून तुम्हाला कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, आपला अर्ज पहिले लॉग इन करून पाहूयात. केलेल्या अर्जामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं आधार कार्ड क्रमांक आणि इथं पासवर्ड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, इथं केलेल्या अर्जामध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकून ओपन केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं गाई म्हशीचं इथं तुम्हाला दाखवलं जाईल गाय म्हैस वाटप, परत गाई 2 गाई म्हशीचे वाटप, जिल्हास्तरीय योजना, परत जिल्हास्तरीय शेळी मेंढी, त्यानंतर राज्यातील शेळी मेंढी, त्यानंतर 1000 मांसल कुक्कुटपालन संगोपनाद्वारे काय कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे, त्यानंतर तलंगा गट, एकदिवसीय सुधारित पक्ष्यांचा पिल्लांचं गट वाटप अशा प्रकारचं तुम्हाला इथं पोर्टलमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज केल्याची दिनांकसुद्धा इथं देखील तुम्हाला इथं दाखवला जाईल. त्यामध्ये तुम्ही त्या दिवशी तुम्ही अर्ज केलेला आहे असं ही तारीख तुम्हाला गृहीत धरून तुम्हाला पुढील योजनेचा लाभ देण्यासाठी तुम्ही पात्र राहणार आहेत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.